नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फो या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांसाठी असणार आहे। तर शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो। तर तुम्हाला माहित असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाच्या दोन योजना राबवल्या जातात। त्याच्यामध्ये पहिली योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी, जी की केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवली जाते। तिच्यामध्ये प्रतिवर्षी 6,000 रुपये प्रति शेतकऱ्याला इथे दिले जातात। आणि त्याच धर्तीवर मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे राबवली जाते। याच्यामध्ये सुद्धा प्रतिवर्षी 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये इथे जमा होतात। तर मित्रांनो, मागील जो काही पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता होता तो 2 ऑगस्ट 2025 रोजी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता। तर मित्रांनो, तेव्हापासूनच सर्व महाराष्ट्रातील शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधीबाबत इथे विचारत होते। तर मित्रांनो, आपण जेव्हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा व्हिडिओ केला होता, त्या व्हिडिओ खाली भरपूर साऱ्या मला कमेंट आल्या होत्या। त्याच्यावरती बरेच जण विचारत होते की नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता नक्की कधी येणार आहे। तर मित्रांनो, आपण तेव्हा सुद्धा एकदा व्हिडिओ केला होता की नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी येणार आहे, त्याच्याबाबत आपण वेळोवेळी अपडेट देत होतो। तर बरेच सारे जण कमेंट सुद्धा करत होते नमो शेतकरी सन्मान निधीचं काय झालं। परंतु मित्रांनो, मी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की जेव्हा याबाबत सरकारकडून जाहीरपणे शासकीय निर्णय येईल, शासनाचा जेव्हा GR येईल, तेव्हाच आपण याच्यावरती व्यवस्थितपणे माहिती सांगू शकतो। तर बऱ्याच साऱ्या यूट्यूब चॅनलवरती नमो शेतकरी सन्मान निधीबाबत वेगवेगळ्या अफवा आतापर्यंत पसरवण्यात येत होत्या। तर बरेच जण म्हणत होते की नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याची वाटपाची सुरुवात झाली आहे, 3,000 रुपये पडलेत, 4,000 रुपये पडलेत, या जिल्ह्यामध्ये वाटप झाली, अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जातील। परंतु मित्रांनो, अजूनपर्यंत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे तो अजूनपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाहीये। परंतु मित्रांनो, आज एक आपण आनंदाची बातमी घेऊन आलोय। तर मित्रांनो, आज तारीख आहे 3 सप्टेंबर 2025। तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याबाबत एक नवीन शासन निर्णय आज इथे जाहीर करण्यात आला आहे। आणि त्या शासन निर्णयामध्ये कोणती माहिती दिली आहे, किती पैसे इथे मंजूर करण्यात आले, त्याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूयात। आणि जो GR आला आहे, जो शासन निर्णय आला आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत, त्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये घेऊ। GR बघू शकता मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा GR आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचा हा GR आहे। तर तारीख बघू शकता 3 सप्टेंबर 2025, म्हणजे आजचाच हा शासन निर्णय आहे। तर नेमकं याच्यामध्ये कोणती माहिती आहे ती आता आपण जाणून घेऊयात। तर प्रस्तावना तुम्ही बघू शकता। तर सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली। आणि त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये 6,000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये 6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तर यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, 5वा हप्ता तसेच 6वा हप्ता अनुक्रमे अन्वय वितरित करण्यात आला आहे। आणि केंद्र शासनाने पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 10 व 11 येथील पत्रान्वये सन 2025-26 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्षाअंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत 7व्या हप्त्याचा माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025 लाभपात्र लाभार्थ्यांना अदा
करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे आणि कृषी आयुक्तालयाने PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या FTO डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7व्या हप्त्यावेळी देय लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत PFMS रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशरीज आणि आधार डिसिडेड बेनिफिशरीज याकरिता एकूण ₹1932.72 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे आणि त्यास अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर या विचारावर मित्रांनो आता शासन निर्णय करण्यात आला आहे। तर शासन निर्णय नेमका काय आहे ते आता थोडं जाणून घेऊयात। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या म्हणजेच माहे एप्रिल 2025 ते माहे जुलै 2025 लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी ₹1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। बघू शकता मित्रांनो 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे। तर माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025 साठीचा हा निधी आहे। तर प्रस्तुत खर्च पुढील लेखाशीर्षाखाली सन 2025-26 करता मंजूर केलेल्या तरतुदीमधून भागविण्यात यावा। तर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचा म्हणजेच माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025 साठीचा लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी ₹1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी आता आपल्या महाराष्ट्र शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे। त्याच्यामुळे मित्रांनो आता लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे काही ₹2000 तुम्हाला मिळतात ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। आता मित्रांनो आपण जो काही GR आला होता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी जे काही 1932.72 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। तर हा संपूर्ण GR आपण बघितला, याच्यामध्ये आपल्याला काय समजतं की जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 7वा हप्ता आहे त्या वाटपासाठी 1932.72 कोटी इतका निधी आपल्या महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे। परंतु मित्रांनो पूर्ण GR जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये कोणतीही अशी फिक्स तारीख देण्यात आली नाही आहे। तर याच्यामध्ये असं कोणतीही गोष्ट सांगितली नाही की हा हप्ता नेमका कोणत्या तारखेला सुरू होईल किंवा कोणत्या तारखेपासून वाटपासाठी इथे सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो याच्यामध्ये एक लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट एकच आहे की जो काही 1932.72 कोटी हा निधी मंजूर झाला आहे तो आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं जे काही स्पेशल अकाउंट असतं, स्पेशल बँक खाते असतं, त्याच्यामध्ये हा निधी आता वर्ग करण्यात येईल, म्हणजे तिथे जमा करण्यात येईल आणि त्यानंतर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने ही रक्कम आहे ₹2000 ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल। तर मित्रांनो याच्यानंतर पुन्हा एकदा एक GR निघाला आणि त्याच्यामध्ये हप्ता कधी वाटप होईल हप्त्याची फिक्स तारीख इथे सांगण्यात येणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो जेव्हा तो GR येईल तेव्हा आपण पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती त्या संबंधितला एक नवीन व्हिडिओ आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी घेऊन येऊ। त्याच्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला इथे प्रेस करून घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल। खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा। आणि आता एक नवीन ऑप्शन आलाय मित्रांनो, जर तुम्ही खाली कमेंटला थोडं स्क्रोल केलं तर तिथे हाईप असं ऑप्शन येतं, तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, त्याच्यामुळे मित्रांनो आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो। आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।